तर नमस्कार मित्रांनो, मी अमर भटकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज रात्री आहे आमच्याकडे अंडरम नाईट क्रिकेट स्पर्धा। तर त्याचं नियोजन चाललं आहे आता। तर आता आम्ही चाललो आहेत पाणी आणण्यासाठी, कारण तिथे सर्व खेळाडू खेळण्यासाठी येणार, त्याच्यासाठी पाणी लागणार। तर आता आम्ही पहिल्यांदा पाणी आणायला चाललो आहेत। तर पाहू शकता आपले सर्व मेंबर आहेत इकडे आणि ह्या साईडला आधे। तर आम्ही आता चाललो आहेत पाणी आणण्यासाठी। तर चला बघा, हांडे वगैरे कळची वगैरे घेतलीत आम्ही। तर आता आम्ही चाललो आहेत पाणी आणण्यासाठी। तर ब्लॉगची सुरुवात आता इथूनच करतोय मी। तिकडे सूर्य मावळतीला जातोय। तर बघा कोकणातला व्ह्यू बनवून पाहू शकता, सनसेट बघा, सनसेट। विलवडे रेल्वे स्टेशन आहे इकडे आणि मस्तपैकी आपल्या कोकणातलं वातावरण संध्याकाळचं। माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली ती आणि हा, तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो माझं ते शिक्षण अंगणवाडीपासून ते 4थी पर्यंत शिक्षण माझं ह्या शाळेत झालंय। ते मी तुम्हाला पूर्ण दाखवतो आता माझी शाळा। आणि मी अंगणवाडीच्या शाळेमध्ये खायचो हिरवे चणे उकडलेले। अजून बारको काहीतरी सांगतोय हा। त्याच्यानंतर मला तर लहानपणीच्या वेगळ्याच त्या मजा होत्या बघा। तर मित्रांनो, आता मी शाळेच्या आवारामध्ये आलोय, परिसरामध्ये। तर ही आहे आमची अंगणवाडी, पाहू शकता। पहिली वेगळी होती अंगणवाडी, तर आता बघा एक नंबर केली अशी। तर ही आहे आमची सडेवाडीची वेळची अंगणवाडी आणि ह्या साईडला ही आमची 1ली ते 4थी पर्यंतची शाळा आहे। आणि हे मस्तपैकी आमचं हे क्रीडांगण, ह्या साईडला आम्ही लहान होतो तेव्हा खेळायचो। पाहू शकता मस्त नारळीची झाडं वगैरे बघा। आणि इथं बाग आहे मस्तपैकी। आम्ही दररोज इथे पाणी शिंपण्यासाठी यायचो। पाहू शकता ही आहे आमची शाळा, जिल्हा परिषद आदर्श शाळा वेळ नंबर 2। आदर्श पुरस्कारसुद्धा आपल्या शाळेला मिळाला आहे। 1ली ते 4थी पर्यंत ही शाळा। तर शाळेचा आजूबाजूचा परिसर बघा, अतिशय सुंदर। आणि समोरच आपलं आहे रेल्वे स्टेशन आणि सनसेट। तर बातच वेगळी आहे। तुम्हाला पूर्ण माझ्या शाळा दाखवतो। ह्या साईडला हे बघ कार्यालय संगणक कक्ष आणि हे आहे मस्तपैकी आपला व्हरांडा आहे। आणि ह्या साईडला इकडे इयत्ता 1ली आणि 2रीचा वर्ग आहे इथे। हे इथे सूचना फळक, त्याच्यानंतर 3री आणि 4थीचा हे वर्ग आहे, 2च वर्ग आहेत। आणि लहानपणी असं तो खूप धमाल मस्ती केलेली आहे। मी जेव्हा 1लीमध्ये आलो तेव्हा माझे शिक्षक होते वाघमारे सर आणि लाखे मॅडम। ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मटकर, आमचे धडाडीचे कार्यकर्ते गावचे आपला समीर भाई जाम कष्ट करतोय, कालपासून जाम कष्ट करतोय। ग्राउंड सारवलं आणि त्यानं पूर्ण आता मस्तपैकी टाक्या बिक्या धुतोय। आजच आलाय मुंबईवरून आपला भाऊ, तुम्ही याला ओळखतात ना, महेंद्र मटकर, मॅन फ्रॉम कोपर खैराने, MIDC कामगार। आणि हा संजय धावडे। नमस्कार, कशा आहात? आम्ही मजेत। मस्त टाक्या, लहानपणी आम्ही असायचो ना, तर या टाक्यामध्ये उतरायचो मस्तपैकी आंघोळ वगैरे, कारण टाकी धुवायला लागायची ना शनिवारचं, त्याच्यामुळे आम्ही यायचो। इकडे सुमित भाई, नमस्कार, चंदन, अजित, आन्या भाई, साजन भाई, या रोया। इकडे आपला आता जर DJ ऑपरेटर पूर्ण होणार आहे ना, तर आपला बघा मथुर किंग, मथुरचा या फॅन आहे यो बाबू भाई। मस्त काम। कोण जिंकला? 3 नंबर म्हणजे हरला 1 नंबर नाही, 7 नंबर आहे। कोण जिंकला? 1 नंबर। या साईडला पाहू शकता तुम्ही मस्तपैकी त्या फणसाला बघा कसे फणस लागलेत, एकदम खालच्या बुंद्यापासून ते बघा वरती शेंड्यापर्यंत एकदम मस्तपैकी असे फणस लागलेत, पाहू शकता इकडं।
तर मित्रांनो आता पाण्याच्या टाक्या घेऊन चालू आहेत आम्ही. हे बघा इकडे बाबूबाई, बुवा, त्याच्यानंतर बारकू आणि प्रवीण दादा हे चाललेत एक टाकी घेऊन. तर मित्रांनो दुसऱ्या टाकी आता घेऊन चालले ती लोक. दुसरी पण टाकी घेऊन गेले. आता आपण इकडे हे मस्तपैकी हांडे घेऊन जाऊया. समीर माई मस्तपैकी कालपासून आजपर्यंत भारी एकदम काम केलं त्यानं. याचा सत्कार आज संध्याकाळी आम्ही करणार आहोत. शाळ आणि श्रीफल किंवा काहीतरी गुलाब पुष्प देऊन तरी करू आम्ही. आता आम्ही चालू आहेत हांडे घेऊन. इकडे आहे महेंद्र आणि इकडं मी. आता आमच्याकडे हांडे दिला नाही आणि ते लोक सर्वजण टाकी घेऊन गेले. टाकी म्हणजे पहिलं आम्ही असं हांडा बिंड न्यायचो. खूप वर्षानंतर असं भेटलं आपल्याला संधी घेऊन जायला. खेळासाठी काय पण जर घरचे बोलतात ना जावा रे पाण्याला, अरे गेलेलोच नसतो. आता खेळण्यासाठी बघा काय करावं लागते. आता आपला ग्राउंड मस्तपैकी तयार झालाय. नाही जो प्रॅक्टिस चालू आहे इकडं, नेट प्रॅक्टिस. मस्तपैकी ग्राउंड तयार झालाय आपला. विकास भाई कालपासून एकदम आपल्याला चांगलं सहकार्य करतो. आपण करू शकतो. हा भाई फुल देणगी बी देऊ शकतो. तर मस्तपैकी या ठिकाणी ग्राउंड मस्त तयार झालाय आपला. पाहू शकता विलास मटकर बघा अहोरात्र कष्ट करतायत ते. हे काय होतोय भारी एकदम बघा. सर्व पोरं एकदम उत्साहात सर्व आहेत आणि कामं पण एकदम उत्साहात करतायत. हे आपलं मस्तपैकी ग्राउंड बघा. 2 दिवसाची मेहनत बघा. हे असं आपलं ग्राउंड आहे मस्त. आणि आता इथे ग्राउंड आखण्याचं सुरुवात आहे इकडं. हा कशी मार एकदाच मार पण चांगले मार. चेअर बी जायला लागतील. चेअर कुठे ग्राउंड आखण्याची तयारी चालू आहे इकडं. आता अजून 2-3 तास फक्त बाकी आहेत. सर्व टीम येतील. आपण सर्व व्हिडिओ हा आजचा मॅचचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. छोटा गुड्डू बघा इकडे. तर पाहू शकता या ठिकाणी आपलं सुंदर असं मैदान आता तयार झालेत. मस्तपैकी हॉलिजन लावून एकदम भारी. पाहू शकता पूर्ण ग्राउंड बघा. जाम मेहनत घेतली आपल्या सहकार्यांनी. विजय धावडे दादा जाम मस्त सर्वांनी चांगलं सहकार्य केलं. त्याच्यामुळं हा एवढा असा ग्राउंड तयार झाला आपला. बघा पिच बघा. MPL 2024 आणि या ठिकाणी आपलं मस्तपैकी पॅव्हिलियन आणि अतिशय सुबक अशा सुंदर ट्रॉफ्या सर्व देणगीदारांनी आपल्याला दिलेत. त्यांचे सर्वप्रथम आभार. अरे रिबिन आपला बघ एका याच्यामध्ये असं. आणि इकडे सर्व आपले सहकारी. थोड्याच वेळामध्ये आपला इथे कार्यक्रम म्हणजे क्रिकेटचा थरार सुरू होणार आहे. तर टीम येतील. हा बघा आमचा मेन बॅट्समन पराग शेठ. शकता मटकरवाडीची पब्लिक बघा. एवढी सर्व आपली एवढी पोरं आहेत. ही पूर्ण आपली एवढी टीम आहे. एवढं पूर्ण आपलंच क्राऊड आहे मटकरवाडीचं. नमस्कार. आपला भाऊ मस्त आहे. आपल्या भाऊने आज दिलकुश वडापावचा सेंटर टाकलाय. तर सर्वांनी लाभ घ्या. मस्त सर्व आपल्या वाडीतले सर्व ग्रामस्थ. फराय भाई अभिजित मटकर कॅप्टन आमच्या टीमचा. मित्रांनो आजच्या मॅचचे संपूर्ण कॉमेंटेटर मंगेश मटकर, शिवाजी मटकर आणि आपला व्हिडिओ बनवतो युट्यूबर मी कोकणी अमर. यांचा व्हिडिओ भरपूर फेमस झाला. सगळ्यांनी आवर्जून पहा, सबस्क्राईब करा, व्ह्यूज बघा.
लाईक करा आणि या ठिकाणी उद्घाटनाचा सामना होतो आणि उद्घाटन आमच्या वाडीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी हजर झालेले आहेत. इकडे बघा रे राजनगर या संघाचे हजर झाले त्यांच्या मंडळाकडून हार्दिक स्वागत. या ठिकाणी होणारा पहिला सामना जांगोटे शिवमंडळ बंधू विरुद्ध राजनगर सगळी. हे बाबू आपल्या युट्यूबचे चॅनलवर मी कोकणी अमर या ठिकाणी व्हिडिओ शूट करताना आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन या ठिकाणी जांगलदेश. या ठिकाणी आपल्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू होत आहे. आपल्या वाडीचे गावकर प्रकाश मटकर यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. स्वागत करायचं आहे या मंडळात. अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी आयोजन या स्पर्धेचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. मैदानाची पाहणी करताना रतन मटकर आणि पराग मटकर, आर्यन बितळे, मॅच रेफरी सिद्धार्थ मटकर या ठिकाणी बसलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रिकेट स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी आयोजन करताना अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी झालेला आहे. स्पर्धेची सुरुवात या ठिकाणी पहिला सामना बाबू काटा काटा या ठिकाणी आम्हाला विचारा तुम्ही काय फिल्डिंग आहे फिल्डिंग आणि राजगिरी या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. मंगलदेव सेवा मंडळ मटकर बंधू आणि अ गट टीम आहे. त्या टीमचे संजय धावडे हे कप्तान आहेत. तर तुम्ही टॉस जिंकलाय तर पहिली काय घेतलाय तुम्ही? आम्ही फिल्डिंग घेतलेली आहे आणि अशा तऱ्हेने दुसऱ्या संघाला खेळण्यासाठी मैदानात बोलवलेलं आहे. तर मैदान तुमच्या आउट करणार आहोत आणि तुमच्या मैदान म्हणजे कसं आहे? बॉलिंग साईडवर चांगली आहे की फिल्डिंग? तीन खतरनाक एवढे बॉलर आहेत की आम्ही 2 ओव्हरमध्ये त्यांना आउट करून अरे नाही ऐकत. आमच्या इथे मैत्रीपूर्वक क्रिकेट होणार आहे. असं मैत्रीपूर्वक क्रिकेट करायचं हे. तर एक चांगली अशी सांगितले मैत्रीपूर्वक क्रिकेटचे सामने या ठिकाणी होणार आहे. श्रीकृष्ण जांगलदेव सेवा मंडळ मटकर बंधूचे खतरनाक असे फलंदाज आहेत या ठिकाणी. सुशील मटकर, जरा इकडे तोंड दाखवा जरा तुमचा. तुमच्या बॅटिंग मध्ये तोच पहिला धरारा होता तोच राहणार आहे का बॅटिंग मध्ये? प्लेअर काढतो रे. याही वर्षी भव्य दिव्य अशा नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या प्रशांत मटकर यांच्या रूपाने पहिला गोलंदाज आणि चेतन शिगम यांच्या रूपाने राजनगर या संघाकडून पहिला चेंडू आणि पहिला चेंडू वन साईडला तटवलेला आहे आणि त्याच्यामुळे एक संघाची धावसंख्या होते. आणि दुसरा चेंडू आणि या दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय. निखिल मटकर यांनी केला आणि पहिला धक्का राजनगर या संघाला दुसऱ्या चेंडूवर मिळतोय आणि संघाची धावसंख्या होते 1-1 चेंडू आणि सुंदर असा चेंडू तटवला. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी विजय धावडे या संघाकडून 1 धाव मिळते. चेतन शिगम आणि दुसरा चेंडू तटवला आहे. धाव संख्या मिळते 1.
4-4 तू ह्यांच्या पाठी कशा पहिल्या चेंडूवर जोरदारचा फटका मारा 4 रन धावायचे केलाय आणि हा दुसरा चेंडूवर जोरदार पेटवलाय मिस फिल्डिंग प्रवीण सुंदर मटकर यांच्याकडून आणि 2 धावा मिळत आहेत संघाची धावसंख्या होते 13 एक गडी बाद 13 दुसऱ्या षटक प्रगतीवर आहे पाहूया विजय दावडे महागडे षटक आयुष्य आणि अतिशय सुंदर असं चेंडू पेटवलं चांगलं क्षेत्ररक्षण बाबूबा यांच्याकडून अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बाबूबा यांच्याकडून चेंडू आणि एका धावेवरती समाधान मागावं लागतं संघाची धावसंख्या होते 19 तिसऱ्या षटकाअखेरीस संघाची धावसंख्या झाली 19 शेवटचं षटक पहिल्या फेरीपुढे शेवटचं षटक घेऊन येत आहेत प्रशांत मटकर चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी केली होती त्यांना 2 विकेट्स मिळाल्या होत्या आणि अतिशय जोरदार शॉट या ठिकाणी मारला आणि तेवढा चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करून हा गडी बाद होतोय राजलेवल या संघाचा चौथा गडी दिनेश शिगम यांच्या रूपाने आउट झाला संघाची धावसंख्या झाली 19 शेवटचं प्रथमेश शिगम जोरदार प्रहार पाहूया आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बाबूबाईकडून जिंकण्यासाठी 25 धावांचा आव्हान 24 चेंडू आणि 25 धावा आलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं जागदेव शाहू मटकर बंधूतर्फे हार्दिक स्वागत आलेल्या ठरलेलं राजलेवरे संघाचे खुद्द संघमालक संजय गीते विकेट किपिंग करतात या संघाचा पहिला चेंडू सूरज शिगम यांच्याकडून आणि डिक्लेअरच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती 2 धावा संघाची धावसंख्या झाली 2 पहिल्या दिवर दुसरा चेंडू पहिल्या षटकातील आणि जोरदार प्रहार केला आणि संघ पंचाने इशारा केला 4 धावा आणि या पहिल्याच महागडे षटक संजय धावडे याचा जोरदार प्रहार या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला संघाची धावसंख्या झाली 6 4 आणि पुन्हा एकदा चौकारच्या स्वरूपात 4 धावा मिळत आहेत मटकरवाडीवर संघाकडून संजय धावडे यांची जोरदार बॅटिंग या ठिकाणी 10 धावा झाल्या 3 चेंडू मध्ये पहिल्या षटक अतिशय महागड सूरज शिगम यांचं तिसऱ्या चेंडूवरती संजय धावडे हे बाद झाले मटकरवाडी संघाचा पहिला फलंदाज बाद होतोय 101 आणि विकास मटकर यांच्याकडे 101 रुपयाचं पारितोषिक सूरज शिगम यांचा आणि पुन्हा एकदा जोरदार फटका आणि असे 4 धावा वसूल केलेले आहेत फलंदाज कायचा 9+4 हा येताना बांगडा मच्छी चिकन काय खाऊन आलाय समजत नाही पण जोरदार फटका मारतो आहे पुन्हा एकदा हा पण हा डॉट बॉल धावसंख्या झाली 19 जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज आणि अशा पद्धतीने मंगळूर संघ विजय झालेला आहे आणि विजय संघाचं अरे विजय झालाय म्हणून सांगतो तरी इगू मटकर तुम्ही सांगा आताच्या फलंदाजांची फलंदाजी केली ती सुंदर स्वरूपाची होती सुंदर सुंदर बॅट्समॅन आहे तो अवधूत मासे पंचवीस आपल्याला बॅट्समॅन आहे अवधूत मासे आणि थोडी निराश असं आपल्याकडे आहे टीम काय हरकत नाही नेक्स्ट टाइम थोडी वेळ सांगा आई जुगा इलेव्हन वर्सेस आता फायटर सरळ तर द्यायचे टॉप सेटिंग एक आईशी आमची शूटिंग करताना उद्या त्याचा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर पाहायला मिळणार आहे तरी कृपया सर्वांनी कोणी त्याला सबस्क्राईब नाही केले त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि अमर मटकर यांची युट्यूब जुगाई टॉप स्विंग झाला आणि फिल्डिंग क्षेत्राचं घेतलंय बॅट्समन अट्टा फायटर्स यांनी बॅट्समन मैदान पाठवायचे आणि पुरुष क्षेत्राचं नाव घ्यायचं इलू मटकर काहीतरी सांगा प्रेक्षक वर्ग 50,000 प्रेक्षक वर्ग त्यांना काहीच तुम्ही असं काहीतरी नवीन असं काहीतरी नॉलेज माहिती आपल्या पंचक्रोशीतील फलंदाजांविषयी द्यावी अशी आमची इच्छा आहे मला असं वाटतं की 3 ओव्हरचा सामना आहे 1 ओव्हर जर हळूहळू खेळलात म्हणजे वंडी तर तुमची धावसंख्या 6 बॉल 6 आणि पुढच्या 12 चेंडू जर 20 धावा तर तुमची धावसंख्या 26 आणि 30च्या आतमध्ये जाऊ शकते दुकानातलं
हर्षा बोगले चला सामना सुरू करायचा पंच. चला मॅच करूया. इलू मटकर हे आता दुकानातले सगळे थंडी आणि वडापाव संपवून कमेंट्रीसाठी इथे हजर झालेले आहेत. तरी कृपया सगळ्यांनी त्यांच्या टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करायचंय. दुकानदार इलू मटकर, त्यांच्या दुकानात फक्त गरमागरम वडापाव. आपल्या हवेली गावातील डॉक्टर दादा दिलीप शिगम यांचं आगमन झालं तरी सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. आणि ते मैदानात इथे उतरलेत. वा सुंदर. बघूया फलंदाज काय करतो ते. सुंदर असा फटका डिग्लर झोन मध्ये एका धावेसाठी. 1 चेंडू 1 धाव. वातावरण सुंदर असं थंडगार हवा सुटले आणि खणखणी चौकार. डॉक्टर दिलीप आहे आणि अशा पद्धतीने 4 धावा. आणि पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न. सुंदर असे क्षेत्ररक्षण. आई जुगाई या संघाचं इलू मटकर. जांगल सेवा मंडळ मटकरबंदी आयोजित जांगल जिल्ह्यात मंदिर जीवनदा उत्सव निमित्त भव्य दिव्य नाईट क्रिकेटच्या मॅच आयोजित केल्या. आणि हा 4 धावा हाताला लागून चेंडू बाहेर गेलाय. 4 धावा घेतल्यात. धावसंख्या होती 10. 4 चेंडू 10 धावा. 10 धावा झाल्या तर पुढच्या ओव्हरमध्ये कितीपर्यंत धावा मजल मारू शकतात. मला वाटतं ज्या पद्धतीने जी फलंदाजी चालू आहे त्या पद्धतीने पुढच्या 10 षटकामध्ये देखील 10-12 धावा अपेक्षा करू शकतो आपण. फलंदाजी जोरदार पद्धतीने होतंय. गोलंदाजी काहीशी थोडीशी नक्कीच असते मला त्यांच्या समोर. नक्कीच 10-12चे ऍव्हरेज पकडलं तर 12 बाजूची बाकी 36 रन. 3 ओव्हर मध्ये 36 रन निघू शकतात 12च्या रन रेटने. आणि धावा निघाल्या तर अशा पद्धतीने एका षटकानंतर धावसंख्या झाली ती 12. इलू मटकर काहीशे शाळेत जाऊन पाडे म्हणायला लागलेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू आणि जोरदार फटका आणि अशा पद्धतीने 4 धावा. सुंदर असा फटका मारलेला आहे आणि धावसंख्या वाढून होते 22. तिसरं षटक प्रगतीपथावर. 1 चेंडू झालेला आहे. आपल्या मॅनेजमेंटला लागलेले स्कोरर संकेत मटकर आणि त्यांच्या जोडीला संजय ठावडे सुंदर असं स्कोरिंग करतात. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि त्याला मॅच ओंकार तयार बॅट्समॅन तयार. वा सुंदर 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 फटका. खणखणी चौकार. लेट द्या पण मजबूत द्या. तशा तऱ्हेची बल्लेबाजी चालली यांची. लेट द्या पण मजबूत देतात. आणि पुन्हा एकदा 4 धावा. काय सुंदर बॅटिंग करतो. या बॅट्समॅनचं नाव सांगायचं. गुरु. वा सुंदर बॅटिंग करतो गुरु. डाव्या हाताचा फलंदाज आहे गुरु. आणि पुन्हा एकदा कृपया सर्वांनी नोंद घ्यायची. 20 रुपयामध्ये तुम्हाला फ्रीज, मोबाईल, स्मार्ट वॉच, डोसा बनवायसाठी पॅन, भाजीसाठी कुकर, गरम झाला असेल तर सिलिंग फॅन, एवढ्या सगळ्या बक्षिसांचं आयोजन श्री चांगलदेव सेवा मंडळ मटकर बंधू. चला बॅट्समॅन पाठवायचे. उशीर होतोय. मटकर 20 रुपयामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी घरी घेऊन जाऊ शकता. तर जर कोण इच्छुक असेल तर त्यांनी मंडळाशी संपर्क साधायचा. 20 रुपयामध्ये फक्त तुम्ही फ्रीज, मोबाईल आणि स्मार्ट वॉच 20 रुपयात घरी घेऊन जाऊ शकता. कृपया नोंद घ्यायची यांनी. पण त्याच्यासाठी 20 रुपयाची पावती तुम्हाला नक्की फाडावी लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला काय फ्रीज नाही भेटणार ना पॅन भेटणार. विजय काय वाटतं? किती धावांचा वन चालू आहे आता सध्या? किती धावांचा वन? काहीच मुश्किल असं वाटतंय. बघूया फलंदाजी. जर 36 धावा कंपल्सरी 12 धावा एका षटकामध्ये त्यांना कंपल्सरी कराव्या लागणार. म्हणजे एका षटकामध्ये मिनिमम 2 बाउंड्री त्यांना मारावे लागणार. तेव्हा ते
लक्ष कुठेतरी गाठता येईल असं मला तरी वाटतं. आता बघूया पहिला चेंडू जोरदार प्रयत्न आणि तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण बघूया किती धावा भेटतात. स्वरूपात 2 धावा सुंदर अशी फलंदाजी. क्षेत्ररक्षण मला झोपलेला दिसताना काहीतरी कडक फिल्डिंग लावलेली आहे इथं. बघूया काय करतो फलंदाज. त्याच्या ठेंगाकडनं जातो मारतो की काय करतो. जोरदार प्रयत्न खेळण्याचा प्रयत्न. वा सुंदर असं क्षेत्ररक्षण परंतु एक धाव घेण्यात यशस्वी. फलंदाज तयार. जोरदार प्रयत्न आणि हा 4 धावा. धावसंख्या वाढून होते 7. फलंदाजी करतायत. नो चेंडू कर्जांचा इशारा. सुंदर फलंदाज काय करतो. 6 चेंडू 10 धावा. जोरदार असा प्रयत्न परंतु डिक्लेअर 2 धावा. 5 चेंडूत 8 धावांची गरज. बघूया फलंदाज काय करतो प्रयत्न आणि हा सुंदर असा प्रयत्न केलेला क्षेत्ररक्षण धाव गेल घेण्याचा. धावसंख्या झाले 29 आणि पुन्हा एकदा जोरदार असा प्रयत्न आणि षटकार मारायच्या नादात फलंदाज बाद झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी होती तेवढीच. बघूया फलंदाज काय करतो आणि हा सुंदर असा प्रयत्न आणि 1 धाव बघूया घेण्यात येतात. 2 चेंडू 6 धावा आणि जोरदार असा प्रयत्न केलेला आहे आणि मारायचे जातात त्यांना जिंकण्यासाठी. षटकार मारायसाठी 1 चेंडू 6 धावा. रंगतदार सामना. 1 चेंडू आणि 6 धावा. 6 धावा 1 चेंडू आणि त्यांना संघ विजयी झालाय. अशा पद्धतीने इथे बॅटिंग साठी उतरलाय तो महेश मटकर आणि नॉन स्ट्राईकला येतो मंगेश मटकर. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं आव्हान त्या ठिकाणी जुगाई चढीवाला ठेवतात. लोला दादा बॉल गेला पाहिजे आज या पार. महेश मटकर असं वाटतंय जसा गदाच घेऊन आलाय. खांद्यावरती गदा. राम लक्ष्मणाची जोडी आहे ही. चला सामना चालू. पहिला चेंडू बघूया. हो बंटी चांगला खेळतो. पहिला चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. सुंदर अशी फलंदाजी करतायत महेश मटकर. लय बेकार आणि जोरदार फटका. पुन्हा एकदा 2 रनसाठी हा शॉट मारलाय महेश मटकर यांच्या बॅट मधून. 2 बॉल मध्ये 3 रन. सुरेख त्या ठिकाणी बॅटिंग करतायत महेश मटकर आणि हा पुन्हा एक मारला चेंडू कलेक्ट केला त्या ठिकाणी. पुढचा चेंडू आणि हा मारला चेंडू आणि पाहूया 2 रन. अतिशय सुंदर प्रकारे बॅटिंग करतात त्या ठिकाणी महेश मटकर. अजून पण नॉन स्ट्राईक मंगेश मटकर पाहतात मला कधी बॅटिंग भेटते पण असा वाटला होता बॉल चित्तूचा वर्ण दिव्यांच्या घरांच्या वर्ण धरवण्यात जाईल पण बॉल काय तिथंच फक्त बॅट तेवढे हवेत फिरते आहे. आता पुढचा बॉल रोहित याचा. वा 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 सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला भेटते. आणि आता हा तुझा चेंडू पाहूया 1 रन. आता मंगेश मटकर आले साईडला. 1 पण बॉल आणि आता 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 6 बिनबाद 6. आता बॉलिंग मार्कवर आलाय तो साहिल आणि त्याच्या समोर पाहूया मंगेश मटकर. मंगेश मटकर हे स्ट्राईकवर आले जातात. मला तर वाटतं षटकार मारणार. षटकार मारण्याचा माझा अंदाज खरा होता. हो नक्कीच ते काहीतरी एक घातक अशी इनिंग खेळून जाणार आहेत पण हा एक डॉट बॉल. काहीशी गटार अशी फलंदाजी मंगेश मटकर यांची. इकडे तयार राहा. स्टंप लाव. वाकडे झालंय. बॅटिंग मार्कवर आले पाहूया
आणि हा चेंडू आणि हा मारला. काय आहे ते? चेंडूचा बॉल तुटला आणि तो आउट आहे out झाला फलंदाज. जा 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 आउट झालंस कॅच पकडला बाहेर यायचं नाव घेत नाही. पप्पा. हो, हो. बापा इकडे बसलेला आहे ते 2000. आउट आहे पप्पा तुम्ही out झाला. झाला. जा ये विश्वास पटकर आधी सांगितलं होतं की तुम्हाला पंच राहायचं आहे ते वेळेत या ठिकाणी आले होते पण आता ते झालाय कचरा आणि हा वा 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 वर झाले त्या ठिकाणी. आता असं वाटतं की या ठिकाणी नाही उतलं खाल्लंच मारायचा खाल्लं मारायचा आता सर्व गोली आउट झाला. आता सर्व भुवनवर आहे. पाहूया भुवन काय करतो. आणि भुवनचा चौकार लगान टीम त्यामुळे त्यांनी 6 धावा मारल्या होत्या आणि त्यामध्ये पुन्हा 4 धावा ऍड होत आहेत आणि संघाची टोटल धाव संख्या होते 11. भुवन पूर्ण तबला काढतो आणि हा परत हे लगान टीम चुकलाय बॉल. भुवन फिरवतो आहे. हा पाहूया जोरदार फटका आणि डिक्लेअर स्वरूपात 1 रन. सर्व जबाबदारी त्याच्या खांद्यावर घेतोय तो भुवन उर्फा आपला लोला दादा. बॅट अशी पकडला की जसा बॉल काही फुटून वा 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 आणि तुमचं गोलंदाजी करू त्या ठिकाणी आधी ना आणि हा हे गुड्डू बिडू जा गौरव विरोध तयार राहा चांगल्या प्रकारे तो आता या ठिकाणी गुड मजूत दे तो आता आलाय बॅटिंग मार्क 1 रनासाठी रोहन फुटे या छोट्या खेळाडूचं नाव आहे. 4 टप्पा बॉल गेला 4 टप्पा आणि हा एक मारला उत्कृष्ट असा शॉट. त्या ठिकाणी आपला छोटा गुड्डू उपस्थित आहे त्या ठिकाणी नाही बॉल जाऊ शकत आणि हा पुन्हा एक शॉट मारला साईडच्या बॅट मधून आणि हा चौकार. बॉल आला की पळताय बॉल पकडायचा आहे ते सुंदर असं बॅटिंग करतो. नो बॉल टाकले गौरव काय त्याची कट्ट्यात एकाच टीम मध्ये वडील आणि आपला त्यांचा मुलगा खेळतोय आणि गौरव मटकर आणि विश्वास मटकर आणि व्हाईट आणि विकेट घे व्हाईटली किती विराट याने आणि पुढचा बल्लेबाज आलाय तो ओंकार आणि हरा वर्सेस ओनी या 2 संघांमध्ये भिडत होईल फायनल ट्रॉफीसाठी. पाहूया कोणता संघ आपल्या मानाची. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आहे आपला हरळचा संघ आणि या ठिकाणी आहे आपला या ठिकाणी ओनी संघ. तर ओनी संघाचा एक धडाडीचा बॅट्समन या ठिकाणी आहे बघा वैभव आणि या साईडला आहे ओंकार आणि त्याच्यासोबत इकडे बबल्या. तर पाहूया ही लढत कशी होते. तर 2 संघांदरम्यान आता टॉस होणार आहे आणि या साईडला आपली पूर्ण टीम आहे. शिवादादा आहे मग लोला दादा आहे. तर इकडे आपले ग्रामस्थ देखील आहेत. तर काहीतरी तर या ठिकाणी स्कोरवाला देखील आलाय मैदानामध्ये बघा संकेत मटकर. स्कोर ज्यांनी सामना सुरू होण्यापासून ते आता सामना एंड पर्यंत तो स्कोरचा बुक काय हे केले नाही. तर चला आता टॉस सोडून घेऊया. या दादाने आपल्याला अंपायरिंगसाठी मदत केली आणि अरे उजेड पार पडला आता फायनलचा रंगतदार सामना. इकडे आपली सर्व टीम आहे. आपली मॅनेजमेंट टीम इकडे आहे आणि टॉस उडवतात मॅनेजमेंट टीम. ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मटकर छापा. तर गोरुलेवाडी ही टॉस विन झाले. तर मित्रांनो बघा विकास मटकर आम्हाला खूप आनंद होतोय. मारा करतोय वैभव स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सतीश आणि गोलंदाजी मार्क आहे तो बबल्या. एक मजबूत हिस्सा म्हणावा लागेल कारण
त्यानेच सर्व सामने स्वतःच्या हिमतीने इतर खेळाडूंचा त्याला सहकारी चांगला होता. आणि आता सतीश पाहूया, सतीशच्या बॅटला काय बॉल चांगला येत नाही, त्याच्या पट्ट्यामध्ये काय बॉल चांगला येत नाही. पाहूया सतीशला फुलला बॉल आणि हा नो बॉल आणि हा राज आणि पर्या. पाहूया, अरे वा, हीच तर आहे खेळाडूची वृत्ती. कारण राज एका साईडची करतोय आणि तितक्याच धावा तो वसूल करतोय आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राज पवार याचं. पण ह्या मॅच मध्ये थोडा गेल्या मॅच पासून अतिशय चांगली फिल्डिंग, तिची क्षेत्ररक्षण आणि समोरच्या टीम कडून सांगा. मी तुम्हाला प्रश्न केला होता, विजय धावडे यांचा थोडा आवाजाचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते काय बोलू शकत नाही. पुढचा आवाज माझाच आहे आणि हा मारलाय चोट. अरे भावा, कारण हा वैभव खूप घातक असा फलंदाज आहे. त्याने स्वतःच्या हिमतीवरती 3 सामने जिंकून दिलेत आपल्या संघाला. आणि पुढचा चेंडू वैभव याला आणि हा 2 धावा. त्याच्या बॅट मधून जो आवाज. आणि या सामन्यासाठी उपस्थित असलेले आमचे बाबूबाई, पहिल्यांदाच मला वाटतंय बाबूबाई एवढे जागे असेल. कारण इथे लग्न असो, काय बारसा असो, काय असो, तर बाबूबाई झोपतो. पण आज तो आहे, तर त्याचं पण स्वागत करू आपण या ठिकाणी. वा, काय खोदून बॉल, त्याच्या बॅट वर त्याचं प्रेम असतं आणि त्या बॅट मला राम लागलाय. आणि या ठिकाणी पाहूया वैभव आउट. आता वैभवची जागा घेण्यासाठी आला नवीन फलंदाज. नाव स्ट्राईकला येतो राज आणि स्ट्राईकला येतो बॅट्समन नेम संदीप. आता बघूया संदीपचा पुढचा चेंडू आणि संदीप मारला चेंडू आणि अतिशय सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी होते पर्याकडून. आणि गोलंदाज राज आणि चिन्मय. पाहूया, राजने मारला चेंडू, बाबल्या स्ट्राईक वर आला आणि बाबल्याचा शॉट आणि हा मारला. ओमकारच्या नंतर तो फटका बसलाय टीमला. तो बाबल्याच्या नंतर ते बाबल्याची जागा संतोष आणि परेश असं समीकरण आता मैदानामध्ये आहे. आणि हा पर्याने टट्टावलेला बॉल दिलं होतं पण अपयशी ठरला आणि हा मारला शॉट. अरे यार. तर मित्रांनो पाहू शकता 2 नंबरचा प्राईज गोरुलेवाडी ओनी या संघाने जिंकलंय. तर त्यांचं खूप खूप अभिनंदन. कारण तुम्ही एवढ्या लांबून या ठिकाणी आलात, तर तुमचं आणि तुमच्या टीमला पुढील जे मॅच असतील त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि यांनी या ठिकाणी 2 नंबरचं प्राईज जिंकलंय. तर मित्रांनो, आपल्या जांगलचं सेवमंडल मटकर बंधू इथे जे मॅच ठेवण्यात आल्या होत्या, त्या मॅचमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकलंय ते हरळ या संघाचं. तर या संघाचं खूप खूप असं अभिनंदन. आणि पुढच्या त्यांच्या जे संघ असतील, जिथे सामने असतील, त्या सामन्यामध्ये त्यांना असंच यश मिळू दे ही ईश्वराने प्रार्थना करतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, हे जे ग्राउंडचं एक यश भेटलं या ठिकाणी आपल्याला. ग्राउंड करण्याची मेहनत. तर आपल्या श्रीकृष्ण लीला संघाचा 3रा नंबर आला आहे या ठिकाणी. तर पाहू शकता सर्व आपले क्रिकेट प्रेमी आणि आपल्या संघातले सर्व प्लेयर एकदम खुश झालेत. पाहू शकता त्यांच्या चेहऱ्यावरची जी खुशी. आणि खूप खूप धन्यवाद. असंच जिंकत राहा. आणि इकडे आमचा टीमचे मालक या ठिकाणी आहेत. आणि तर ही आपली संपूर्ण टीम आहे. आपला 3 नंबर आलाय. तर टाळ्या वाजवा, चला. मित्रांनो, काल रात्री 8 वाजता सामने सुरू झाले होते आणि आता सकाळचे 7 वाजलेत. म्हणजे बघा किती वेळ झालाय. तर आता हे सामने संपलेत. तर प्रथम क्रमांक आलाय तो हरळ आणि द्वितीय क्रमांक आलाय तो गोरुलेवाडी ओनी आणि 3rd क्रमांक आलाय तो म्हणजे आपल्या श्रीकृष्ण लीलाचा. तर सर्व संघांनी अतिशय चांगला खेळ केला. तर सर्व संघांचे सर्वात आधी सर्व संघांचा मी आभार मानतो की कोणताच निर्णय या ठिकाणी कोणता चेंज नाही झाला आहे आणि सर्वांनी अतिशय चांगला खेळ केला आहे. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. टाटा बाय बाय.